लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष काही लाभार्थी आढळून आलेले आहेत, काही कारवाई होणार हो का? मी आपल्याला सांगतो की त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील. ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशा सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे. त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली. जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय. आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही. जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती. त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू. जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे पुढे. लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी महत्वाची माहिती समोर आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी ही समोर आलेली आहे. पहा, लाडक्या बहिणीमध्ये 14,000 पुरुषांनी लाभ घेतला याची मोठी अपडेट एक समोर आलेली आहे. पहा, म्हणजे 14,000 लाडक्या बहिणी बनून 14,000 पुरुषांनी इथला लाभ घेतलेला आहे. तर आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचा इशारा सुद्धा इथं त्यांच्यासाठी केलेला आहे. तर पहा, ही आजची सर्वात मोठी न्यूज इथं असणार आहे. तर त्याबद्दल अजित पवार लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणालेले आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. तसेच लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित येणार का आणि कोणत्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे 3,000 रुपये आपल्याला पाहायला मिळणार याबद्दलची सुद्धा मोठी अपडेट एक समोर आलेली आहे, ती देखील आपण पुढे पाहणार आहोत. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये येणार का, लवकरच 3,000 रुपये येणार याबद्दलची सुद्धा एक मोठी अपडेट आहे, ती देखील आपण पुढे पाहणार आहोत. तसेच लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्या कोणत्या ठिकाणच्या महिला आहेत, त्या कोणत्या जिल्ह्यातील महिला आहेत त्याबद्दलची सुद्धा एक मोठी माहिती आपण पाहणार आहोत. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये 14,000 पुरुषांनी लाभ घेतलेला आहे. पहा, पुण्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी उत्सवात माध्यमांशी बोलताना आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकारावर मोठी कारवाई करण्याचा इशारा त्यांनी इथे दिलेला आहे. पहा, त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाडक्या बहीण योजनेचे पैसे उचललेले आहेत त्यांच्यावर कारवाई करायची असं त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर पहा, गरीब महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. इतर योजनांप्रमाणे आता योजनेचाही गैरफायदा घेणं सुरू झालेलं दिसतंय. पहा, म्हणजे लाडकी बहीण योजना ही आपल्या गरीब महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे. लाडक्या बहिणींचे पैसे भावांनी हडपलेत. थोड्या नव्हे तर तब्बल 14,298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. पहा, तर पुरुषांना मिळालेल्या रकमेचा आकडा 21 कोटीहून अधिक आहे. पहा, म्हणजे 14,298 पुरुषांनी 2100 कोटी रुपयाहून अधिक पैसे त्यांनी इथं घेतलेले आहेत. तर या पुरुषांना योजनेत कोणी घुसवलं, छाननी कोणी केली आणि महिलांसाठीच्या योजनेवर पुरुषांनी डल्ला कसा मारला, तर त्यासाठी जबाबदार कोण आहे असाही प्रश्न आता निर्माण झालेले आहे. तर पहा, या मुद्द्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरा घातलेला दिसतोय. तर त्याबद्दल मोठी माहिती समोर आलेली आहे. तर पहा, 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण बनून या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर 10 महिन्याचे पैसे या पुरुषांनी इथं हडप केलेले आहेत. पहा, म्हणजे 14,298 पुरुषांनी तब्बल 10 महिने लाभ घेतलेला आहे. म्हणजे जवळजवळ 21.44 कोटी रुपयांची वाटप ही फक्त ह्या 14,000 पुरुषांमध्ये झालेली आहे. पहा, म्हणजे इतके पैसे ह्या पुरुषांनी इथं हडपलेले दिसत आहेत. पहा, योजनेच्या लाभार्थ्यांचे छाननीत हा प्रकार आता उघड झालेला आहे. जी फेरपडताळणी जी सुरू आहे त्यामध्ये हे आता उघडकीस आलेलं आहे. योजनेतील 2,36,000 लाभार्थ्यांच्या नावाबद्दल अजूनही संशय आहे. पहा, म्हणजे अजूनही 2,36,000 जे लाभार्थी आहेत तर त्यांच्यासुद्धा नावावर इथं संशय आहे, त्यांचीसुद्धा इथं पडताळणी होणार आहे. पहा, महिलांची नावं देऊन पुरुषांनी लाभ घेतल्याची इथं शक्यता वर्तवली
जात आहे. म्हणजेच नाव महिलेचं आहे, परंतु त्याचा लाभ ते जे बँक अकाउंट आहे ते तिथं पुरुषांचं जोडलेलं आहे. तर पहा, असा गैरप्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये आहे का, हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर पहा, आपले उपमुख्यमंत्री अजित पवार लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ज्या गरीब महिला आहेत त्यांना मदत करण्यासाठी म्हणून आपण ही लाडकी बहीण योजना इथं सुरू केलेली आहे. त्याच्यात मधल्या काळात पण तुम्ही पाहिलं की काही महिला ज्या सरकारी नोकरी करीत होत्या त्यांची पण नावं आली होती. जसं जसं एक एक गोष्ट लक्षात येता येत तशी तशी आम्ही ती नावे कमी करत आहोत. या योजनेमध्ये पुरुष लोकांची नावं येण्याचं काहीच कारण नाही. जर या योजनेत पुरुषांची नावं आलेली असतील तर ही योजना पुरुषांसाठी नव्हती. त्यामुळे ते पैसे आम्ही वसूल करू. त्यांनी जर सहकार्य केलं नाही तर लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन जर त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा सुद्धा आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथं दिलेला आहे. पहा, म्हणजेच ज्या ज्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे चुकीच्या पद्धतीने हडप केलेले आहेत, घेतलेले आहेत, तर त्यांच्यासाठी खरंच हा मोठा इशारा इथं असणार आहे. त्यांच्यावर नक्कीच आता कारवाई होणार आहे. तर पहा, लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे जे पैसे आहेत ते एकसोबतच मिळणार का, आणि कोणत्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मग ह्या 2 महिन्याचे पैसे 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. तर याबद्दलची मोठी अपडेट एक समोर आलेली आहे, ती देखील आपण पाहूया. पहा, लाडकी बहीण योजनेत महिलांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येऊ शकतो. लाडकी बहीण योजनेतील महिलांना एकत्र 3,000 रुपये येऊ शकतात. पहा, म्हणजेच 1,500 रुपये जुलै महिन्याचे आणि 1,500 रुपये ऑगस्ट महिन्याचे असे दोन्ही महिन्याचे मिळून इथं 3,000 रुपये एक सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता येऊ शकतात. मग ते कधी येऊ शकतात याबद्दल एक पुढे आपण डेटसुद्धा दिलेली आहे, ती आपण पुढे पाहणार आहोत. पहा, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट इथं पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेत महिना अखेर किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या 5 दिवसात जुलै महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. दरम्यान जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येण्याचीही इथं शक्यता वर्तवली जात आहे. तर पहा, म्हणजेच जुलै महिन्याचा हप्ता येत्या 5 दिवसामध्ये खात्यात जमा होऊ शकतो, परंतु जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यावरती येऊ शकतात, अशी देखील शक्यता इथं वर्तवली जात आहे. लाडकी बहीण योजनेत लवकरच महिलांच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो. पहा, म्हणजेच लवकरच जरी दोन्ही महिन्याचे पैसे आले नाहीत तरी जुलै महिन्याचे कमीत कमी 1,500 रुपये तरी येत्या 5 दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती इथं जमा होऊ शकतात, अशी देखील माहिती इथं समोर आलेली आहे. पहा, लाडक्या बहिणींना जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र येणार का. पहा, लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. तसेच जुलैचा हप्ता महिना अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो. दरम्यान आता जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र येण्याची शक्यता सुद्धा इथं वर्तवली जात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचं सुद्धा इथं सांगण्यात येत आहे. पहा, म्हणजेच रक्षाबंधन हा मोठा सण आहे आणि आपण गेल्या वर्षीच पाहिलेलं आहे की गेल्या रक्षाबंधना दिवशीच दोन्ही महिन्याचे मिळून लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 3,000 रुपये आलेले होते. म्हणजेच गेल्या 17 ऑगस्ट दिवशी, सगळ्यांना माहीत असेलच, 17 ऑगस्ट दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 3,000 रुपये जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झालेले होते. रक्षाबंधन या सणाचं औचित्य साधून आपल्या सरकारनं सण साजरा करण्यासाठी लाडक्या बहिणींना ती भावाची ओवाळणी म्हणून त्यांनी ते पैसे दिलेले होते. मग आता 2025 मध्ये काय होणार. रक्षाबंधन पण येत्या 9 तारखेला आहे, 9 ऑगस्ट रोजी आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना ते पैसे मिळणार का, याबद्दलची सुद्धा अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात 3,000 रुपये येणार. पहा, दर महिन्यात महिनाअखेर किंवा सणासुदीच्या दिवशी पैसे जमा केले जातात. त्यामुळे पुढच्या महिन्यात रक्षाबंधन सण आहे, त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी महिलांचे रक्षाबंधन जोरदार होणार असल्याची सुद्धा माहिती इथं समोर येत आहे. महिला रक्षाबंधनाच्या दिवशी 3,000 रुपये मिळणार आहेत. पहा, म्हणजे अजूनही याबद्दलची ऑफिशियल घोषणा, जी आपल्या सरकारची जी घोषणा आहे ती इथं झालेली नाही, परंतु सर्व लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आता ह्या 3,000 रुपयाची आतुरता इथं लागलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये सरकारने त्यांच्या खात्यावरती जमा करावे. म्हणजे सर्व लाडक्या बहिणींचा इथं रक्षाबंधनाचा जो सण आहे तो सुद्धा इथं जोरदारमध्ये होणार आहे. तसेच पहा,
पुढची एक महत्त्वाची बातमी होती की लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला इथं अपात्र झालेल्या आहेत. त्यांच्या खात्यावर आता पैसे जमा झालेले नाहीत. पहा, तर जून महिन्यातील आकडेवारी ही इथं जाहीर झालेली आहे. पहा, म्हणजे जून महिन्यातील जो हप्ता आहे तो इथं 26.34 लाख महिलांना मिळालेला नाही. त्यांच्या खात्यावरती जून महिन्याचे जे 1500 रुपये आहेत ते इथं जमा झालेले नाहीत. तर पहा, तुमचे जून महिन्याचे पैसे जमा झाले का ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. पहा, काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलेलं आहे. तसेच काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी असल्याचं शासनाच्या आकडेवारीतून इथं स्पष्ट झालेलं आहे. तर पहा, या 2 कारणामुळे 26 लाख महिला इथं जून महिन्याच्या हप्त्यापासून इथं वंचित राहिलेल्या आहेत. म्हणजेच त्यांना आता जून महिन्याचा हप्ता मिळणार का असा देखील प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. पहा, राज्य सरकारनं जून महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तसेच अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर केलेली आहे. जून महिन्यात 2.25 कोटी पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती पैसे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. त्याचवेळी एकूण 26.34 लाख महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आल्याचं राज्य सरकारनं म्हटलेलं आहे. पहा, म्हणजेच ह्या ज्या 26.34 लाख महिला आहेत या तात्पुरत्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या ज्या त्रुटी निघलेल्या आहेत त्यांची पडताळणी इथं परत पडताळणी सुरू आहे. जर त्यांची पडताळणीमधून त्या बाहेर पडल्या, जर त्या निकषात बसल्या तर त्यांना नक्कीच जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचे एकूण 4,500 रुपये त्यांना इथं एकसोबतच मिळणार आहेत. परंतु जर त्या निकषात बसल्या नाहीत तर त्यांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा दिला जाणार नाही. त्यांना लाडकी बहीण योजनेमधून वगळलं जाणार आहे, अशी देखील माहिती इथं समोर आलेली आहे. पहा, जून महिन्यात सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे. तर जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे. पहा, इथं स्पष्टपणे सरकारनं सांगितलेलं आहे की ह्या ज्या 26.34 लाख महिला आहेत यांचा जो लाभ आहे तो तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे. म्हणजेच त्यांचा लाभ ज्यावेळेस त्यांची तपासणी होणार आहे त्यांना एकूण 3 महिन्याचे पैसे एकसोबतच दिले जाणार आहेत. तर पहा, ही त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूजसुद्धा असू शकते. आणि जर त्या निकषात बसल्या नाहीत तर त्या इथून पुढे अपात्र ठरणार आहेत आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो त्यांचा कायमचा बंद होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही गुड न्यूजसुद्धा आहे आणि बॅड न्यूजसुद्धा मानावी लागणार आहे. तसेच पहा, आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणालेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केलेली आहे. पहा, म्हणजे 26.34 लाख लाभार्थी अपात्र आहेत अशी माहिती व तंत्रज्ञान विभागाने इथं जाहीर केलेली आहे. पहा, ह्या ज्या 26.34 लाख महिला आहेत तर या तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरलेल्या आहेत. त्यांना नक्कीच इथून पुढे लाभ मिळणार आहे. त्यामुळे यांनी घाबरायची सुद्धा गरज नसणार आहे. यात काही लाभार्थी एकपेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचं समोर आलेलं आहे आणि काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं समोर आलेलं आहे. तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. पहा, म्हणजे या 3 गोष्टीमुळे ह्या 26.34 लाख ज्या महिला आहेत त्या इथं अपात्र करण्यात आलेल्या आहेत. नक्की त्यांची पडताळणी झाल्यानंतर याच्यातून काही महिला बाद होतील आणि काही महिलांना नक्कीच याचे पैसे अजूनही पुढे सुरू राहणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळाले तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.